निसर्ग सहल उत्साहात पार पाडली. जनहितेशी आमदार माधवराव पाटील जवळगावकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने कुसळवाडी येथे 26 जानेवारी रोजी वाढदिवस साजरा करून विद्यार्थी नागरिक यांना बिस्किट चाय नाश्ता देऊन वाढदिवसानिमित्त सरपंच श्रीरंग देशमुखे यांनी निसर्ग सहलीचे आश्वासन दिले होते आणि ते आश्वासन मंगळवार 24/2/26 रोजी 3 क्रुझर गाडी आणि 2 ऑटो रिक्षा वाहने लावून सहल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चोरंबा ब व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुसळवाडी यांच्या विद्यार्थ्यांसाठी आणि स्थानिक नागरिकांसाठी एक निसर्ग सहल आयोजित करण्यात आली होती. सहल रवाना करताना माननीय पोलीस पाटील तथा सरपंच गंगाधर भुरके आणि विद्यमान पोलीस पाटील हरीश बोंबले यांच्या हस्ते श्रीफळ ठेवून सहल रवाना करण्यात आली. ही सहल भवानी वनउद्यान वारंगा फाटा येथे संपन्न झाली. या सहलीचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर माधव भुरके, श्रीरंग देशमुखे, राजेश डुकरे आणि अंकुश मिराशे यांच्या नेतृत्वाखाली. या सहलीत विद्यार्थ्यांसोबत पालक आणि शिक्षक यांनीही सक्रियपणे सहभाग घेतला. निसर्गाची साक्षात्कार घेण्याची आणि निसर्गाशी जवळीक साधण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. सहलीत सहभागी विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. विशेषतः वनउद्यानातील विविध खेळ आणि झुल्यांवर खेळताना त्यांचा आनंद दिसून आला. घसरगुंडी आणि झुल्यांवर खेळताना विद्यार्थी आनंदाने हसत आणि धम्माल करत होते. सहलीच्या दरम्यान विद्यार्थ्यांनी वनउद्यानातील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतला. तसेच सहलीतील महत्त्वपूर्ण भाग म्हणून त्यांनी वनउद्यानात स्वच्छता मोहीम राबवली. विद्यार्थ्यांनी कचरा संकलन करून या उद्यानाचे साफसफाई काम यशस्वीपणे पूर्ण केले. यामुळे विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे महत्त्व आणि निसर्गाची काळजी घेण्याची जबाबदारी समजून घेतली. सहलीला केवळ आनंदच नव्हे तर एक महत्त्वाचा शालेय शिस्त आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देखील मिळाला. निसर्गाच्या जवळ जाऊन त्याचा आदर करण्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये वाढावी म्हणून मुख्याध्यापक बी.जी. श्रीरामे सर, नागरगोजे सर, हावरगेकर मॅडम, खांड्रेकर मॅडम यांनी मार्गदर्शन आणि मेहनत घेतली. ही सहल विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणा ठरली आणि त्यांनी निसर्गाच्या महत्त्वाचे आणि स्वच्छतेचे महत्त्व एकत्रितपणे शिकले. आयोजन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी या सहलीच्या आयोजनातून एक सकारात्मक संदेश दिला आहे. सहलीचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना पर्यावरणाची आणि निसर्गाची कदर शिकवणे, त्याचबरोबर स्वच्छतेचे महत्त्व समजावून देणे आणि एकमेकांमध्ये सहकार्याची भावना निर्माण करणे होते. या सहलीच्या आयोजनामुळे विद्यार्थ्यांना निसर्गाशी एकत्र जुळवून घेणारी, स्वच्छता आणि निसर्गाच्या रक्षणाचा संदेश देणारी एक अनमोल आठवण मिळाली.